दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात सशस्त्र हाणामारी झाली। या हाणामारीत 2 तरुणांचा खून झाला। क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे, तर अन्य 4 गंभीर जखमी झाले असून सांगोला तालुक्यातील कोळा गावात शुक्रवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला। या प्रकरणी दोन्ही गटांच्या 12 जणांना सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। बाळू शामराव आलदर वय वर्षे 30 आणि सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वय वर्षे 28 अशी खून झालेल्या 2 तरुणांची नावे आहेत। या संदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी 21 मार्च रोजी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे आणि प्रितेश गौतम काटे यांनी वाद घातला होता। दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्याने त्यांच्यात भांडण झाले। यात कुंडलिक आलदर, त्याचा चुलत भाऊ बाळू आलदर, दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने बोकसण्यात आले। यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला। यात बंड्या उर्फ सूरज मोरे, छोट्या उर्फ विनय विकास काटे, जयराम काटे, सुजित जयराम काटे, विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत। या उलट विकास महादेव मोरे वय वर्षे 47 याने दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडलिक आलदर, त्याचा भाऊ दत्तात्रय आलदर, सागर आलदर, बाळू शामराव आलदर, बिरू न्यानू खरात व चंद्रकांत तुकाराम आलदर यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात बंड्या उर्फ सूरज रमेश मोरे वय वर्षे 28 याचा मृत्यू झाला, तर अन्य 2 जखमी झाले आहेत। या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीप सरदेशपांडे यांनी कोळा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सांगोला पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत।